येत्या 24 मार्चपासून श्री महाकाली माता यात्रेला सुरुवात होत आहे। या यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी चंद्रपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त येतात। यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसर आणि यात्रा मार्गाची पाहणी केली। भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। पाहूया हे सविस्तर वृत्त। चंद्रपूर शहरातील श्री महाकाली माता चैत्र नवरात्र यात्रा 24 मार्चपासून सुरू होत असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसर व यात्रा मार्गाची पाहणी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या। यावेळी पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, प्रकाश योजना तसेच निवास व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली। उन्हाळ्याचा विचार करून यात्रेच्या काळात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन तसेच पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देशही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले। याशिवाय महाशिवलिंग स्थळावर वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन तेथेही पेंडाल, तात्पुरती शौचालय, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या। यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि दर्शन सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले। इथे महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशी यात्रा माता महाकालीची यात्रा गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी होते आणि विशेष करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या लगतच्या राज्यातले मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेकरू भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्या अनुषंगाने जेव्हा लाखो लोक या ठिकाणी येत असतात तर त्याची एक अनुषंगिक व्यवस्थाही या गावचे नागरिक म्हणून आपण केली पाहिजे। ही या ठिकाणी कमिशनर साहेब आहेत, आम्ही सगळ्यात हा परिसर पाहिला। गेल्या काही वर्षापासून आपण सातत्याने इथे ज्या सुखसुविधा पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे त्याच्याकडे लक्ष देत ही यात्रा चांगली करण्यासाठी इथे आपण करतो आहे आणि त्याच्याच अनुषंगाने जे काम चालू आहे ते चालू असलेले कामं आणि पुन्हा नव्यानं आपल्याला काही करता येईल का लोकांच्या सोयीसुविधासाठी त्याची पाहणी केली। माननीय कमिशनर साहेब आता आमचा एक चांगला आहे की महानगरपालिकेला IAS दर्जाचे अकनुरी साहेब या ठिकाणी मिळाल्यामुळे त्याचे विकासाचं आणि जे लोकांच्या सेवेचं काम आहे ते वेगाने या ठिकाणी सुरू आहे। त्या कामाची पाहणी या ठिकाणी होत आहे।